नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या मुक्त व्यापार कराराचा उल्लेख करताना असं वर्णन केलेलं की हा आजवरच्या भारताच्या इतिहासातली सर्वात मोठा व्यापारी करार आहे। त्याच भारत आणि युरोपियन महासंघातील मुक्त व्यापारी करारावरती आता संयुक्त किसान मोर्चानं काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यावरती टीका करताना संयुक्त किसान मोर्चानं हा व्यापारी करार दोन देशातील भारतासाठी एक प्रकारे आर्थिक वसाहतीकरण ठरेल अशा पद्धतीचा इशारा संयुक्त किसान मोर्चानं दिलेला आहे। त्यासोबतच हा व्यापार जो आहे किंवा हा दोन देशातला व्यापारी करार जो आहे त्यामुळे भारतातल्या शेतकऱ्यांची त्यासोबतच लहान उद्योगाची आणि रोजगाराची कोंडी होईल आणि एक प्रकारे हे तिन्ही क्षेत्र उद्ध्वस्त होतील अशी भीतीही संयुक्त किसान मोर्चानं व्यक्त केलेली आहे। आता संयुक्त किसान मोर्चाने ही भूमिका का घेतलेली आहे, त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे, त्यासोबतच या व्यापारी कराराला ज्या पद्धतीनं सातत्यानं अमेरिकेला एक शह देण्यासाठी एक महत्त्वाचं शस्त्र म्हणून संबोधलं जातंय त्याचाच नेमका फटका कसा बसू शकतो याबद्दल संयुक्त किसान मोर्चा नेमकं काय सांगतोय तेच आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर भारत आणि युरोपियन महासंघातील जो काही मुक्त व्यापार करार आहे प्रस्तावित, हा करार भारतासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक वसाहतीकरणाची ब्ल्यूप्रिंट ठरेल अशा पद्धतीचा दावा संयुक्त किसान मोर्चाने केलेला आहे। या करारामुळे भारतात मोठ्या प्रमाणात शेतीमालाची आयात ही स्वस्त दरात होईल आणि त्यामुळे देशातील शेतकऱ्यांची जी काही बाजारपेठ आहे ती कोलमडल अशा पद्धतीचा एक दावा ही संयुक्त किसान मोर्चाने केलेला आहे। आणि जर युरोपियन महासंघातनं भारतात जर अशा पद्धतीची स्वस्त आयात ही स्वस्त दरात आयात होऊ लागली तर इथल्या शेतकऱ्यांसमोर आणि उद्योगासमोर संकट हे उभं राहील असाही एक प्रकारचा आरोप या संयुक्त किसान मोर्चाने केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की संयुक्त किसान मोर्चाने 2020-21 साली 3 कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेंडू ठोकलेला होता आणि केंद्र सरकारला 3 कृषी कायदे मागे घेण्यासाठी अखेर गुडघे टेकायला भाग पाडलेलं होतं। त्या संयुक्त किसान मोर्चाने आता या मुक्त व्यापार कराराच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि केंद्र सरकारवरती गंभीर असे आरोप सुद्धा केलेले आहेत। त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे, दोन्ही राष्ट्रातील करारामुळे भारतीय बाजारपेठेवर मोठ्या कॉर्पोरेट्स कंपन्यांचा पद्धतशीर ताबा निर्माण होईल, तसंच देशातील शेती उद्योग आणि रोजगाराच्या संधी उद्ध्वस्त होतील। प्रक्रियायुक्त अन्नधान्याची बाजारपेठ खुली केल्यास देशांतर्गत कृषी उत्पादनं आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अतिशय गंभीर परिणाम होतील अशी भीती ही एसएमकेनं निवेदनात व्यक्त केली आहे। आता ही भीती ज्यावेळेस व्यक्त केली आहे त्यावेळेस या दोन्ही व्यापारामध्ये जे सांगितलं जात आहे की भारताची जी काही निर्यात असेल त्यामध्ये 99% वस्तू ज्या आहेत त्यावरती युरोपियन महासंघात ज्यावेळेस त्या वस्तूंना प्रवेश मिळेल त्यावेळेस त्यांना कुठल्याही पद्धतीचं शुल्क हे आकारलं जाणार नाही आणि त्यामुळे ती एक पद्धतीनं निर्यात जी आहे ती सुरळीत होईल। आणि दुसरीकडे भारतात ज्या काही युरोपियन महासंघातनं वस्तू येणार आहेत त्यापैकी जवळपास 97% वस्तूंवरती कसल्याही पद्धतीचं टॅरिफ जेव्हा आयात शुल्क हे लागणार नाही आणि त्यामुळे दोन्ही देशातील जो काही व्यापार आहे तो वृद्धिंगत होईल अशा पद्धतीचा दावा केला जातोय। पण एका प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की जैतून तेल त्यासोबत कृत्रिम लोणी आणि इतर वनस्पती तेल, फळांचे रस, नॉन अल्कोहोलिक बियर, प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ तसंच मेंढीच्या मांसावरील आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात सवलत दिल्यास भारतीय शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा इशाराही संयुक्त किसान मोर्चाने दिलेला आहे। त्यासोबतच काही आकडेवारी सुद्धा संयुक्त किसान मोर्चाने या निवेदनात प्रसिद्ध केलेली आहे। त्यानुसार या कराराच्या अंतर्गत वाईनवरील आयात शुल्क 150% 20 ते 30% करण्यात येईल। जी वाईन तिकडून म्हणजेच युरोपियन महासंघातनं देशात येणार आहे, भारतात येणार आहे, त्यावरचं जी काही आयात शुल्क आहे ते सध्या 150% आहे, ते पुढे चालून या कराराच्या अंतर्गत 20 ते 30% करण्यात येईल। त्यासोबतच स्पिरिटवरील 150% 40% हे आयात शुल्क करण्यात येईल। बिअरवरील 110% 50% येईल आणि किवी आणि नाशपातींवरची जी काही 33% आता आयात शुल्क आहे तर ती 10% करण्यात येतील। तर सॉसेज आणि इतर मांस उत्पादनावरील शुल्क 110% 50% करण्याच्या प्रस्तावालाही एसएमकेनं म्हणजे संयुक्त किसान मोर्चाने कडाडून विरोध केला आहे। संयुक्त किसान मोर्चाने एवढेच आरोप केलेत का तर नाही, या समोर एक आक्षेप अत्यंत गंभीर पद्धतीचा घेतला गेला आहे, तो म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यावरती टीका करताना संयुक्त किसान मोर्चाने निवेदन असंही म्हटलंय की युरोपियन महासंघाच्या दबावासमोर झुकून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मुक्त व्यापारी करार जो आहे त्याच्यावरती
स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अलीकडेच आपल्याला माहिती आहे की 27 जानेवारी रोजी या मुक्त व्यापारी करारावरती दोन्ही देशातल्या वाटाघाटी हा पूर्ण झाल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं आणि यामुळेच संयुक्त किसान मोर्चानं असाही आक्षेप नोंदवला आहे की कुठेतरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दबावापुढे झुकून युरोपियन महासंघाचा हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसेल अशी भीतीसुद्धा संयुक्त किसान मोर्चानं व्यक्त केलेली आहे। अर्थात या मुक्त व्यापार कराराचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असंही बोललं जात आहे, कारण की अमेरिकेतले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती मोठ्या प्रमाणात साधारण 50% टॅरिफ हे लावलेलं आहे आणि त्यामुळे भारताची जी काही निर्यात आहे ती काहीशी अमेरिकेला जी मोठ्या प्रमाणात होत होती ती खोळंबलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरतीच भारताचा हा युरोपियन महासंघासोबतचा जो काही मुक्त व्यापारी करार आहे त्याला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या करारामुळे युरोपियन महासंघातील जवळपास 27 देशांमध्ये भारताचा शेतमाल असेल किंवा इतर जे काही माल असेल वस्तू असतील त्या निर्यात करताना त्यावरती शुल्क लागणार नाहीये। एक पद्धतीनं निर्यात शुल्क हे मुक्त असेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारताचा व्यापार या देशांसोबत होईल अशा पद्धतीची आशा सुद्धा या मुक्त व्यापारी कराराच्या पार्श्वभूमीवरती व्यक्त केली जाते। संयुक्त किसान मोर्चाने पुढे असाही आक्षेप घेतलेला आहे की भारताचे जे काही शेतमाल असतील, उदाहरणार्थ आंबा असेल, द्राक्ष असतील, यांची निर्यात करताना युरोपियन महासंघानं त्यांची आयात करताना एक निकष आणि अटी ह्या जाचक केलेल्या आहेत। दुसरीकडे मात्र युरोपियन शेतकऱ्यांचं भलं होईल यासाठी सुद्धा काही जाचक नियम आणि अटी या व्यापारी करारात घालण्यात आल्याचं सुद्धा या संयुक्त किसान मोर्चानं अशा पद्धतीचा एक आक्षेप सुद्धा नोंदवलेला आहे। आपल्याला माहिती आहे की युरोपियन बाजारपेठ ही एक महत्त्वाची बाजारपेठ असली तरीही तिथे एखादा शेतमाल पाठवायचा असेल तर भाजी पाठवायची असेल किंवा फळ भाजीपाला पाठवायचा असेल किंवा इतर कुठलाही शेतमाल पाठवायचा असेल तर युरोपियन महासंघाच्या ज्या काही बाजारपेठा आहेत तिथं अत्यंत जाचक पद्धतीचे नियम आणि अटी असतात। त्या पूर्ण केल्यानंतरच त्या देशांमध्ये तो शेतमाल किंवा ती जी काही शिपमेंट आहे ती स्वीकारली जाते, अन्यथा ती अनेकदा डिस्कार्ड केली जाते म्हणजे परत पाठवली जाते। आणि अशा पद्धतीनं जर का पुढच्या काळात युरोपियन महासंघाने भूमिका घेतली तर त्याचा भारतातील लहान शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसेल अशी भीतीही संयुक्त किसान मोर्चानं या निवेदनामध्ये व्यक्त केलेली आहे। युरोपियन महासंघामध्ये जे काही शेतीसाठी शेतकऱ्यांना अनुदानं दिली जातात ती साधारणतः 4 अब्ज युरोची आहेत। त्यामुळे युरोपमधील शेतमालाची जी काही आयात भारतात होणार आहे तिच्याशी स्पर्धा करणं भारतीय शेतमालाला आणि शेतकऱ्यांना कठीण जाईल, कारण की ही सगळी आयात ही अनुदान शेतकऱ्यांना दिल्यामुळं मोठ्या प्रमाणात स्वस्त दरात होईल आणि त्याचा फटका हा भारतातल्या शेतकऱ्यांना बसेल, कारण की युरोपियन महासंघात शेतकऱ्यांना अनुदानही दिली जातात आणि त्यामुळं शेतमालाच्या किमती ह्या नियंत्रणात असतात किंवा स्वस्त दरात ते उपलब्ध होतं। आणि अशा पद्धतीनं जर का मुक्त व्यापारी करारामध्ये मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ असतील, प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ असतील, वाईन असतील, त्यासोबत स्पिरिट असेल तर ते जर का भारताच्या बाजारपेठेत आलं किंवा भारतीय बाजारपेठ त्यासाठी खुली झाली तर मोठ्या प्रमाणात इथल्या शेतकऱ्यांना फटका बसेल अशा पद्धतीची भीतीही संयुक्त किसान मोर्चानं या सगळ्यामध्ये या निवेदनामध्ये व्यक्त केलेली आहे। यासोबतच भारतात आयात केल्या जाणाऱ्या खत आणि कीटकनाशकांवरती सुद्धा एक प्रकारे बौद्धिक संपदेचे जे काही अधिकार असतात त्यामध्ये सुद्धा युरोपियन महासंघाला एक खुली वाट मिळेल आणि एक प्रकारे या बौद्धिक संपदेच्या क्षेत्रावरती सुद्धा युरोपियन महासंघाचा ताबा होईल किंवा ताबा मिळवण्यात येईल अशा पद्धतीची भीतीही संयुक्त किसान मोर्चानं व्यक्त केलेली आहे। त्यासोबतच जर युरोपियन महासंघाच्या 96.6% वस्तू या जर का आयात शुल्काविना भारतात आल्या तर भारतात मोठ्या प्रमाणात स्वस्त आयात तर होईलच, परंतु आयातीचा महापूर येईल आणि त्यामुळं जसं की आत्ता आपण तेलबिया आणि कडधान्य पिकांच्या बाबतीत अनुभव घेतोय की मोठ्या प्रमाणात आयातीचा लोंढा आहे स्वस्तात, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना जसा फटका बसतोय तसाच फटका या मुक्त व्यापारी कराराच्या पार्श्वभूमीवरती पर्यंत बसेल अशा पद्धतीचा दावा या संयुक्त किसान मोर्चाने केलेला आहे। तर दुसरीकडे मात्र हा जो काही युरोपियन महासंघासोबतचा मुक्त व्यापार करार आहे प्रस्तावित त्यावरती वाटाघाटी पूर्ण झालेल्या असून आता पुढच्या काळात स्वाक्षरी होतील आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू होईल। तर यामुळे काय होईल तर अमेरिकेने जे काही 50% टॅरिफ भारतावरती लादलेलं आहे त्यातनं काहीशी मोकळीक ही भारताला मिळेल आणि एक प्रकारे त्यातनं भारताचा जो काही निर्यातीचा व्यापार आहे तो उंचावेल किंवा वाढेल अशा पद्धतीचा दावाही केंद्र सरकारकडून केला जातोय। अर्थात याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा।
या संयुक्त किसान मोर्चाचं जे काही निवेदन होतं त्यातले हे मुद्दे होते. मी तुर्तास तरी इथेच थांबतोय. तुम्हाला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायची आहे. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.